66 बिनविरोध नगरसेवकांच्या विरोधात मनसे कोर्टात जाणार आहे। उद्या निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असून सोमवारी कोर्टामध्ये जाणार अशी माहिती अविनाश जाधवांनी दिली। तर माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही असं राज ठाकरे यांनी म्हटल्याचं अविनाश जाधवांनी म्हटलंय। राज्यात बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांविरोधात मनसे सोमवारी मुंबई हायकोर्टात जाणार आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली असून निवडणूक आयुक्तांचीही उद्या भेट घेणार आहेत। आम्ही उद्या निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि त्यांना जे काही 64 ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत त्याच्या बाबतीतला पत्रव्यवहार करणार आहोत, म्हणजे आम्हाला कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा होईल। खरं तर त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना विचारलंय, पण शेवटी त्याच आरो रिपोर्ट देणार आहे ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। उगाच दोषारोप करणं हे काही बरोबर नाही। आता यावेळेला महायुतीला बिनविरोध लोकांनी निवडून दिलं, तुमच्यापैकी कोणाला जर निवडून दिलं असतं तर हा तुम्ही दोषारोप चालून घेतला असता का? बिनविरोध निवडून येणाऱ्यांच्या संख्येत कल्याण डोंबिवलीतल्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे। यात वॉर्ड क्रमांक 27 ड मधनं मनसेचे उमेदवार मनोज घरत यांनी अर्ज मागे घेतला होता। त्यामुळे भाजपचे उमेदवार महेश पाटील हे बिनविरोध निवडून आले। मोठ्या संख्येनं बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवरनं आपलं मत त्यांनी व्यक्त केलं। माझ्या संपूर्ण आयुष्यात अशी निवडणूक कधीच पाहिली नाही। बाळासाहेब ठाकरेंबरोबर अनेक निवडणुका अनुभवल्या, पण इतक्या मोठ्या संख्येनं उमेदवार बिनविरोध निवडून येतात ही परिस्थिती पहिल्यांदाच पाहिली। राज ठाकरेंनी हे वक्तव्य मनसे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे आणि माजी आमदार राजू पाटील यांच्या समोर केलं। जे आमच्या उमेदवारांना ऑफर देण्यात आले त्याचा एक व्हिडिओ आहे आमच्याकडे, तो आम्ही आता साहेबांना दाखवलाय आणि मला वाटतं भविष्यात ते येतील सगळ्या गोष्टी समोर। पण परत ते देखील म्हणाले की अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही, असं राजसाहेबांचं वाक्य होतं। मी एवढे वर्ष बाळासाहेबांबरोबर निवडणूक पाहतो, आतापर्यंत मी अशी निवडणूक पाहिली नाही की निवडणुकाच होऊन द्यायच्या नाही।